सुप्रभात बघणाऱ्यांनो. तर बघणाऱ्यांना बघू शकता आज गुरुवार आहे. आज आपण चाललोय दत्ताला. तर आज 1 तारीख आहे आणि नवीन महिन्याचा नवीन संकल्प म्हणून आजपासून आपण डेली व्लॉग चालू करण्यात इंटरेस्ट दाखवणार आहे. आपण कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तात्या गावले तात्या कुठे चाललाय बसा. तात्याला तर रोज 3 टाइम दारू लागायला लागले आहे ना. कॅमेरा ब्लॉग हाय करा. कुठं चाललं आता. बापू पिशी जायचं 50 रुपये घ्यायचं आणि 10 रुपये. कुठली बाटली घेऊन घेर आता. तर आणताचा खास माणूस आहे. आपल्या घरातला माणूस आहे नाही का ज्येष्ठ तात्या. तात्याला कधी विसरू नका. तात्यासारखं दिसणार आहे आता डेली ब्लॉग मध्ये. घरी असते आपल्या सारिका दिदीचे सासरे संतोष भाऊजीचे पप्पा. तर देवापिशी जाऊ आता आपण. हार घेऊया देवापिशी जाऊया. तर बघू शकताय आपण आलेलो आहे. एक पण गुरुवार चुकवला नाही पुण्यावरून आल्यापासून. तर हार घेऊन आलेलो आहे आपण. पप्पा पण येतात कधी कधी गुरुवारी. तर बघू शकताय हार वगैरे घालून झालाय आपला. अगरबत्ती लावली देवाला. तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दत्ताचं दर्शन घ्या. बघा किती सुंदर मूर्ती अशी नटली नाही. माघारी पेंटरनं बघा स्वामींचं चित्र कसं काढले. दत्ताचं पण आहे बाळूमामाचं पण आहे. आणि इथं आलोय म्हणून सांगतो आपण कसं टिपटॉप राहतोय तसंच आपल्या आजूबाजूचा परिसर वगैरे टिपटॉप राहायला पाहिजे. आणि आमच्या पप्पांची खूप इच्छा असते नाही का. आमचं रान वगैरे सगळं भले त्यातनं काही इन्कम नसू दे किंवा उत्पन्न नसू द्या चालतंय, पण आपलं रान तेवढं चांगलं राहायला पाहिजे. त्यासाठी प्रयत्न चालू असतात. तर बाबू मालकांना बघू शकताय छोटे मोठे कार्यक्रम होण्यासाठी मंगल कार्यालय पण बांधले. पार्किंगसाठी भरपूर अशी जागा पण आहे. तर आपण आता घर बघूया चला. तर हे आपलं घर आहे. बाबांची कृपा. खरंच बाबामुळे एवढं शक्य झाले माझ्या आजोबामुळं. तर बाबू मालकांना पण खूप काही शिकवलंय आम्हाला नाही का. झाड बघा किती सुंदर आहे. घर पण आतनं मस्त आहे. आधी ते जुनं घर होतं नाही का आमचं. 2 खोल्या होत्या. इष्टी बी बघू शकताय. आता पप्पांनी स्वच्छ करायला लावले सगळं. कमोडचं बाथरूम शॉवर वगैरे. आमच्याशिवाय कोण येत नाही. पार्टी वगैरे करायला येत असतो आम्ही. ही पण एक रूम आहे. इथं पण गॅस वगैरेची सिस्टीम आहे. मिनी गॅस वगैरे सगळी भांडी कुंडी आहेत. तुळस पाहिलं होतं ना. तुळसला दररोज पाणी वगैरे लागते ना. सध्या तर आम्ही आमच्या घरातलं म्हणजे शेती कोण करत नाही. एक फॅमिली येतं शेती बघण्यासाठी. इथलीच आहे वाटतं प्रॉपर. इथंच कुठं तर राहते मला पण माहित नाही. तर ही रस्ता आहे आपल्याला तिकडं रानाकडे जायला. तर पप्पाईचं रान आहे. रानाची टूर करून दाखवायला लागलोय तुम्हाला मी. विहीर पण आहे इथं आणि 2-3 बोर पण आहे. तर इथपर्यंत पपई आणि इकडं संपूर्ण ऊस लावलाय. दिसत पण नाही नाही का इथनं. झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी.
बरं वाटतंय असं बघून, राहायलाही वाटतंय. पण शेतीत इंटरेस्ट नसल्यामुळं जास्त कल नाही माझा इकडं. तर चला आता आपलं काम बघूया, स्टुडिओत जाऊया. ओके. तर बघू शकता स्टुडिओत आल्याप्रमाणे आपण काय सुद्धा काम केलं नाही, कारण पिक्चरच्या डबिंगचं काम चालू आहे. प्रतीक ब्लॉग चालू आहे तर तुला डबिंग करून कसं वाटते दादा? फ्रेश वाटायला लागले. कॉमेडी पिक्चरचे नाव सांग. अजून कॉमेडी एवढे कॉमेडी पिक्चर बघितली, एवढा हसलो नाही तेवढं ही पिक्चर बघून हसायला भाग पडलं या पिक्चरनं. तर पिक्चरचं नाव काय? म्हणाल पिक्चर आपला आहे. प्रतीक आता हसलाय बघा, बघू शकताय. एक डायलॉग ऐकून जाऊया. मला ऐकू दिवाळीला कपडे घेऊन देऊ. तर बघू शकताय दुर्व आमची कैरी आणि अमृत तिच्या बाण सुद्धा खाल्ली नव्हतं आजपर्यंत. होय का? कुणी शिकवलं तुला आज खायला? काय तर बघणाऱ्यांना बघू शकता माझी भाची आराध्या वाघमोडे, लाडकी भाची माझी. खाल्ली 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 अजून खाल्ली. तर आहे का तुमच्या अशी भाची? सांगा बरं. ओके चला आता बाय बाय, टाटा, झोपूया आता, गुड नाईट. तर झोप झाली आपली. तर नवीन संकल्प म्हणून आजपासून रोज अर्धा तास व्यायाम करायचा. सकाळी तर काय होत नाही आपल्याला उठणं, संध्याकाळी अर्धा तास व्यायाम करूया आपण. तर आजपासून आपण भगवद्गीता पण वाचायला सुरुवात करणार आहे. आणि ह्याच्या आधी पण केली, पण चेंज झाल्यामुळं तशीच राहिली ती. पण आता निर्धार केलाय, आता वाचूनच काढणार पूर्ण भगवद्गीता. भगवद्गीता जशी आहे तशी. बघू शकताय आज एका दरच्या हॉटेलवर आलोय आपण. हॉटेल योगीराज हायवेला आहे आपल्या. रात्री 4-4:30 पर्यंत उघड असते, कधी पण या. ओके.